हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत कटोरी ब्लाऊजचा अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडण्याची सोपी पद्धत. इथं कटोरीचा पार्ट अशा पद्धतीने समोरासमोर असं ओपन करून ठेवून घेतलेला आहे. जो काही मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो वरच्या बाजूने सरळ पार्ट आहे, म्हणजेच उलट्या भागावरती आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे. इथं अशा पद्धतीने दोन्ही साईडला दोन असे पार्ट ठेवून घेऊन इथं सर्व साईडने टिप मारून आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घ्यायचं आहे. इथं अशा पद्धतीने सर्व साईडने शिलाई देऊन आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडायचं आहे. तशा पद्धतीने मी एक कटोरीचा पार्ट इथं जोडून घेतलेला आहे. सेम त्याच पद्धतीने दुसरा पार्ट पण इथं जोडून घ्यायचा. इथं मेन फॅब्रिकची जी काय बाजू आहे ते उलट्या भागावरती आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि सर्व साईडने इथं शिलाई देऊन, इथं शिलाई देताना एकदम कडेकडेनं अशा शिलाई द्यायचं आहे. सर्व साईडने शिलाई देऊन आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी दोन्ही कटोरीचे जे काही पार्ट्स आहेत ते जोडून घेतलेले आहेत. ते जोडताना याची काळजी घ्यायची आहे की कुठेही मध्ये चुना किंवा फुगा येणार नाही याचे. एकदम प्लेन असं अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जॉईन झालं पाहिजे. तर अशा पद्धतीने आपलं दोन्ही कटोरीचे पार्ट्स जोडून झालेले आहेत. आता आपल्याला साईड पार्ट जोडून घ्यायचा आहे. तशा पद्धतीने समोरासमोर ओपन करून ठेवून घ्यायचा आहे. जो काही मेन फॅब्रिकचा का उलटा भाग आहे, उलट्या भागावरती आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे सरळ बाजू आहे ती वरती राहणार आहे. इथं अशा पद्धतीने समोरासमोर दोन्ही पार्ट इथं ठेवून घेतलेले आहेत, मेन फॅब्रिक आणि अस्तरचे. आणि सर्व साईडने कडेकडेने असं टिप मारून आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घ्यायचं आहे, जसं आपण कटोरीचं जोडलं तशा पद्धतीने. मी सर्व साईडने एकदम कडेकडेने असं टिप मारून अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घेतलं. इथं एक पार्ट जोडून झालेला आहे. सेम त्याच पद्धतीने दुसरा पार्ट पण आपल्याला इथं जोडून घ्यायचा आहे. इथं व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक आणि सर्व साईडने इथे एकदम कडेकडेला असं टिप मारून हे जॉईन करून घ्यायचं. तशा पद्धतीने एकदम प्लेन असं पकडायचं आहे आणि सर्व साईडने एकदम कडेकडेला असं टिप मारून अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घ्यायचं. तशा पद्धतीने पहिल्यांदा आपल्याला समोरासमोर दोन्ही पार्ट्स ठेवून घेतल्यामुळे दोन्ही पार्ट एका बाजूचे होण्याचे चान्सेस असतात. ते इथं अशा पद्धतीने ठेवून घेतल्यामुळे आपले दोन्ही पार्ट्स दोन्ही साईडचे असे वेगवेगळे तयार होतात. इथं अशा पद्धतीने दोन्ही पार्ट्स आपले साईड पार्ट इथं जोडून झालेले आहेत. आता क्रॉसपट्टी जोडून घ्यायचा आहे. इथं क्रॉसपट्टी जोडताना आपल्याला जो काही क्रॉसपट्टीचा सरळ भाग आहे, मेन फॅब्रिकच्या सरळ भागावरती आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचा आहे. अस्तरची क्रॉसपट्टी ठेवायची आहे आणि खालच्या साईडने 1.5 इंच इतकं मार्जिन पकडून आपल्याला हे दोन्ही क्रॉसपट्टी जोडून घ्यायचे. जे काही खालच्या साईडने मेन फॅब्रिकचा एक्स्ट्राचा कपडा थोडाफार असेल तर तो कट करून सेम करून घ्यायचा आणि इथं क्रॉसपट्टी ओपन करून आपल्याला जे काही मार्जिनचा कपडा आहे तो अस्तरच्या क्रॉसपट्टीच्या साईडने फोल्ड करायचा आणि अस्तरवर एक शिलाई देऊन घ्यायचं आणि क्रॉसपट्टी आतमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मेन फॅब्रिकवर इथं एकदम कडेकडेला असं दाबटेप देऊन घ्यायचं आहे. दाबटेप देताना कुठेही अस्तरची क्रॉसपट्टी वरच्या साईडने दिसणार नाही याची काळजी घेत आपल्याला दाबटेप देऊन घ्यायचं. इथं एक क्रॉसपट्टी जोडून झालेला आहे. सेम त्याच पद्धतीने दुसरं क्रॉसपट्टी पण आपल्याला जोडून घ्यायचं आहे. इथं जो काही मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो सरळ भागावरती आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचा, म्हणजेच ते पलटी केल्यानंतर सरळ भाग वरच्या बाजूने येईल अशा पद्धतीने. खालच्या साईडने 1.5 इंच इतकं मार्जिन पकडून शिलाई देऊन घेतलं. शिलाई देऊन झाल्यानंतर अस्तरचा जो काय कपडा आहे तो अस्तरवर एक शिलाई देऊन घ्यायचा आहे. जे काही मार्जिनचा कपडा आहे तो अस्तरच्या साईडने फोल्ड करून आणि आता अस्तरची क्रॉसपट्टी आतल्या बाजूने टाकून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडने एक दाबटेप देऊन घ्यायचं. इथं दाबटेप देताना अस्तरची बाही क्रॉसपट्टी वरच्या साईडने दिसणार नाही याची काळजी घेत आपल्याला इथं दाबटेप देऊन घ्यायचं. इथं अशा पद्धतीने दोन्ही क्रॉसपट्टी इथं जोडून झालेले आहेत. आता जे काही मेन फॅब्रिकचा एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. इथं अशा पद्धतीने आपलं दोन्ही क्रॉसपट्टी तयार झालेले आहेत. आता बाकीच्या सर्व पार्ट्सचे जे काही मेन फॅब्रिकचा एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून सेम करून घ्यायचा आहे.
इथं अशा पद्धतीने आपलं क्रॉसपट्टी, साईड पार्ट आणि कटोरीचा पार्ट इथे तयार झालेले आहेत. आता आपल्याला बाही तयार करून घ्यायचं आहे. तर बाही, मेन फॅब्रिकची बाही अशा पद्धतीने ओपन करून घेतलं. जे काय अस्तरची बाही आहे ते पण समोरासमोर असं दोन साईडने असं ठेवून घ्यायचं आहे. आणि खालच्या साईडने 5 इंच इतकं मार्जिन पकडून इथं दोन्ही बाही जोडून घ्यायच्या आहेत. इथं अशा पद्धतीने बाही जोडून झालेला आहे. जे काही खालच्या साईडने एक्स्ट्राचा कपडा असेल तो कट करून सेम करून घ्यायचा आहे. इथं आपण जसं क्रॉसपट्टी तयार केलं तशा पद्धतीने सेम बाही पण तयार करायचं आहे. म्हणजे जे काही मेन फॅब्रिकचा सर्व भाग आहे त्याच्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे. आणि खालच्या साईडने 5 इंच इतकं मार्जिन पकडून आपल्याला शिलाई देऊन घ्यायचं. जो काय मार्जिनचा कपडा आहे तो अस्तरच्या साईडने फोल्ड करून अस्तरवर एक शिलाई देऊन घेतलं. आणि अस्तर आतमध्ये टाकून घेऊन वरच्या साईडने दाबटीप देऊन घ्यायचं. इथं दाबटीप देताना कुठेही अस्तरची बाही वरच्या साईडने दिसणार नाही याची काळजी घेत आपल्याला दाबटीप देऊन घ्यायचं आहे. आणि आता इथं सर्व साईडने एकदम कडेकडेला असं शिलाई देऊन आपल्याला ही संपूर्ण बाही वरच्या साईडने इथे जॉईन करून घ्यायचं. तशा पद्धतीने एकदम कडेकडेला असं टेप मारून अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घेतलेलं आहे. इथं एक बाही तयार झालेला आहे. सेम त्याच पद्धतीने दुसरं बाही पण तयार करून घ्यायचं. इथं जो काही मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो मेन फॅब्रिकच्या भागावरती आपल्याला अस्तरची बाही ठेवून घ्यायचा आहे. आणि खालच्या साईडने 5 इंच इतकं मार्जिन पकडून ही बाही जोडून घ्यायचं आहे. तशा पद्धतीने बाही जोडून झालेला आहे. आता जे काही खालच्या साईडने एक्स्ट्राचा मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो कट करून सेम करून घ्यायचा. आणि इथं जे काही आपण बाही जोडलेला आहे ते मार्जिनचा कपडा आहे तो अस्तरच्या साईडने फोल्ड करायचा आणि अस्तरावर एक इथे शिलाई देऊन घ्यायचा आहे. आणि इथे जे काही अस्तरची बाही आहे ते आतमध्ये टाकून घ्यायचं आणि वरच्या साईडने एक दाबटीप देऊन घ्यायचा आहे. आणि इथे दाबटीप देताना कुठेही अस्तरची बाही वरच्या साईडने दिसणार नाही याची काळजी घेत इथं दाबटीप देऊन घ्यायचं. तशा पद्धतीने दाबटीप देऊन झालेला आहे. आता वरच्या साईडने सर्व साईडने इथं शिलाई देऊन आपल्याला हे अस्तर आणि मेन फॅब्रिक बाहीला जोडून घ्यायचे आहे. तशा पद्धतीने एकदम कडेकडेला असं टेप मारून ही संपूर्ण बाही जोडून घ्यायचा आहे. इथं अशा पद्धतीने बाही जोडून झालेला आहे. आता जे काही मेन फॅब्रिकचा एक्स्ट्राचा कपडा आहे बाहेरच्या साईडने तो कट करून इथं सेम करून घ्यायचा. तर जे काही मेन फॅब्रिकचा एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपले बाही इथं तयार झालेले आहे दोन्ही. आता इथं बाहीला लेस लावून घ्यायचा आहे. इथं लेस अशा पद्धतीने सेंटरमधून फोल्ड करून घ्यायचा आणि सेंटरला कट करून घ्यायचा आहे. इथं लेस कट करून घेतला आणि जे काही बाही आहे ते सेंटरमधून फोल्ड करून घ्यायचं आणि सेंटरला मार्किंग करून घ्यायचं आहे. इथं सेम दोन्ही बाही पण सेंटरला फोल्ड करून सेंटरला मार्किंग करून घ्यायचं आहे. तर दोन्ही बाहीला सेंटरला मार्किंग करून झालेलं आहे. आता जे काही लेस आहे ती पण सेंटरला मार्किंग करून घ्यायचं आहे. तशा पद्धतीने सेंटरला फोल्ड करून घ्यायचं आणि सेंटरचं एक मार्किंग करून घ्यायचं. आणि जे काही बाहीचा सेंटर आणि लेसचा सेंटर एकावर एक दोन्ही अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. इथं जी काही लेसचा सेंटर आहे तो बरोबर बाहीच्या सेंटरवर ठेवून घ्यायचा आणि इथं पिन लावून घ्यायचा आहे. आणि इथं सर्व साईडने शिलाई देऊन आपल्याला ही लेस इथं बाहीला लावून घ्यायचं आहे. आणि जे काही कडेला कट केलेलं आहे तिथून थोडंसं फोल्ड करून आपल्याला ही लेस लावून घ्यायचं. आणि या ब्लाऊजचा संपूर्ण कटिंगचा व्हिडिओ मी याआधी चॅनलवर अपलोड केलेला आहे. जर कुणाला बघायचा असेल तर तो व्हिडिओ नक्की बघा. 34 इंच छातीचा कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग हा व्हिडिओ आहे. तशा पद्धतीने सर्व साईडने शिलाई देऊन ही लेस लावून घ्यायचा आहे. आणि इथं कंपल्सरी लेसला डबल टेप देऊन घ्यायचा आहे. तशा पद्धतीने एक लेस लावून झालेला आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाहीला पण इथं लेस लावून घ्यायचं. सेम त्याच पद्धतीने या बाहीला पण इथं लेस लावून घ्यायचं आहे आणि डबल टेप कंपल्सरी लेसला देऊन घ्यायचं. तशा पद्धतीने संपूर्ण अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून झालेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आभार मानते.